Welcome to our NG coaching and nursing updates. Management of third stage of labor. Third stage start after the delivery of fetus up to the delivery of placenta, membrane and cord. ओके, यामध्ये मॅनेजमेंट बघूया. मॅनेजमेंट दोन टाईपमध्ये असतात. एक असते एक्सपेक्टंट मॅनेजमेंट, दुसरं असते ॲक्टिव्ह मॅनेजमेंट. एक्सपेक्टेड मॅनेजमेंट म्हणजे स्पॉन्टेनियस मॅनेजमेंट, जे की आपण आपोआप होऊन राहिलेलं आहे. 20 मिनिटापर्यंत आपल्याला याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. 20 मिनिटापर्यंत पेशंटला आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. आपोआप प्लासेंटा बाहेर येणार. यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे तर ऑब्झर्वेशन करायचं आहे, फंडलला प्रेशर द्यायचं आहे आणि कॉर्ड ट्रॅक्शन पण करायचं आहे. ओके, आणि ॲक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ लेबरमध्ये काय होते, ॲक्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये आपल्याला युटेरोटोनिक ड्रग द्यायचा आहे, जे की आपोआप होत नाही तर मेडिसिन थ्रू होते. म्हणजे आपल्याला ऑक्सिटोसिन द्यायचं आहे पेशंटला आणि ऑक्सिटोसिन दिल्यानंतर युटेरस कॉन्ट्रॅक्ट्स आणि रिलॅक्सेशन होणार. त्याच्यामुळे काय होणार, प्लासेंटा एक्सपेल होणार. त्याच टाइमला आपल्याला फंडल प्रेशर द्यायचं आहे आणि युटेराईन मसाजसुद्धा करायचा आहे. आणि दोन्ही पेशंटच्या अकॉर्डिंग टू चॉईस ऑफ पेशंट आपण केअर प्रोव्हाइड करतो. पेशंटला आपल्याला इन्फॉर्म करायचं आहे तुम्हाला एक्सपेक्टंट मॅनेजमेंट हवं आहे की ॲक्टिव्ह मॅनेजमेंट हवं आहे. एक्सपेक्टंट मॅनेजमेंटमध्ये वेळ लागू शकतो. ॲक्टिव्ह मॅनेजमेंट हे फास्ट होतं. फक्त साईड इफेक्ट असा येतो की नॉझिया आणि वॉमिटिंग ड्यू टू युटेरोटोनिक ड्रग असं होऊ शकतो. थँक्यू.